नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नाही सर्वात. तर आता हे बटाटे घेतले, आता करणार आहे खिचडी. तर चला आता बनवूया आपण खिचडी. एकच बटाटा घालू ना खिचडीला. बटाटे आता संपले, दोनच राहिले शिल्लक, दोनच बटाटे राहिले. हो, ते बेबी पोटॅटो येत नाहीत का, छोटे छोटे बेबी पोटॅटो, ते पण भारी लागतात. म्हणजे पूर्ण गोल गोल नाही का ते, आणि त्याची भाजी करायची, रस्सा भाजी काय उकडून मस्त लागतं ते. दम आलू करतात ना त्याचं ते. मला वाटते दम दिल्यामुळेच ते हे होत असणार आहेत. दम दिल्यामुळेच ते छोटे छोटे राहत असतील. हो, बेबी पोटॅटो, दम आलू. खिचडी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर थोडंसं नायलॉनचं हे बनवलं आहे, काय म्हणतो आपण, नायलॉन चिवडा नाही ते साबुदाणा. तर ते इथे केले आणि आता हे बाहेर ठेवायचं आहे वाळायला. अशा पद्धतीने हा छान झालेला आहे. आता ह्याला ठेवायचं बाहेर. हे आता इथे ऊन येईल, तर ह्या उन्हात मस्त सुकताच राहत आहेत ना, तेच. तर आम्ही आलो आहोत घराजवळच्या नर्सरीमध्ये, आणि इथं खूप 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 म्हणजे खूपच झाडं आहेत बाबा, छानच आहे. पण विषय काय, आता 2-4 सिलेक्ट करणार. इथे भाज्यांचे पण आहे, वांग्याची पण आहेत झाडं. वांग पहा, वांग, टमाटो आहेत ह्याच्यात लावलेले. वांग लावायचं आपण, हो वांग लावायचं का म्हटलं. खाली जे कुंड्या ठेवले त्यात वांग येईन ना चांगलं. वांग, टमाटो, हा तेवढं आहे म्हणा. हे कोणतं आहे हो, हे ओळखीचं वाटतंय झाड मला. हे कृष्णकमळ केवढ्याला आहे, कृष्णकमळाचा वेल? आणि ते कढीपत्त्याचं हे ह्यातलंच आहे ना? हो का, मग फक्त मोठंच होतं का हे? बाकी त्याला फुलं वगैरे असं काही नाही असतात का? कशा प्रकारचे असतात काय?
मला आहे बघा असं लांबडं फुल आहे का? आहे की तिथे कसले येते मोगरा आहे, मोगरा एक पाहिजे, मोगरा घ्यायचा आहे. ह्यातलं एक आहे ना चांगलं कढीपत्त्याचं द्या. आहे की नाही? हे फुटेल ना, येणारच द्या. 3 फुट न्या पुढं ते काढून आता. आणि कृष्णकमळ चांगलं पाहिजे. चांगलं आहे ते वेल बघा इथं पण आहे बघा हे समोर आहे. हां हां हां, इथे बरोबर. ह्याला तुम्हाला काठी बांधावी लागेल म्हणजे ते असं असं वर हो. 3 कामटं बांधायची हां तिकडे हां. आणि कसं गुटपटून ठेवायचं. तुम्हाला केव्हा लावू वाटेल तेव्हा लावलं तरी चालतंय. बरं 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 पाणी घालायचं. बरं. फुलं लागली पाहिजेत लवकर लवकर, अशा पद्धतीत पाहिजे. फुलं लागणार की तुम्ही एकदा गुंडळून ठेवलं ना. हां पैसे आहे मोठा. हां आहे ना. तुम्ही असं गुंडळून ठेवा फुलं लागतात. आणि ह्याचं हे पण आहे ना जरा खोड आहे ना, ते मजबूत आहे. हां त्या काय या असं हां हां हां. गुंडाळायचं. 3 काठ्या बांधायच्या हो 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 हो. या असं गुंडाळायचं असं बरं. म्हणजे ते हो 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 हो. खोड आहे ते मजबूत ते घेऊ का? जे खोड मजबूत द्या, असं म्हणजे चांगलं येईन. असं कीड आहे त्याला, कीड वाटते. तेच द्या, तेच चांगलं वाटतं. जरा पानं वगैरे चांगले आहेत त्याची. गुतलंय हो एकात एक. मिनटं. हा पण छान लांब झालाय. पण ते जरा हां फुटवा नाही. हां हां हां. त्याला कसं फूट आहे जरा. हो एकच घ्या ते. कढीपत्ता राहिला. कढीपत्ता राहिला. कढीपत्ता घेतलेला चांगला. तर ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि वाजले आहेत 8:15. इकडे 8:15 वाजलेत. आणि आता मी घेत आहे इथे चहा. तर हे गेलेले आहेत, ह्यांचा डबा वगैरे झालेला आहे. मस्त असं एकदा आवरून दिलं सगळं, डबा वगैरे. मग निवांत आहे आणि छान अशी थंड हवा येते पहा, मस्त. आणि आता वाळवणाचे प्रकार आहे पहा, इतक्या प्रकारचे वाळवणं झालेत. हे आहे बाजरीचे खारोडे, आता हे भरून ठेवायचे आहेत. त्यानंतर बटाटा साबुदाणा चकलीचे, इथे मनुके थोडेसे केलेले, त्यानंतर वेपर्स, त्यानंतर इथे खिचे पापड आणि हे साबुदाण्याचे पापड्या. तर आता हे वर वाळायला ठेवायच्यात टेरेसला. आणि उडदाचे पापड भरून ठेवलेले आहेत. आणि इकडे नायलॉनचा चिवडा बनवला आहे पहा, अशा पद्धतीने. नायलॉनचा चिवडा बनवला आहे असं. आता हे खूप छान होतं, तळल्यावर मस्त फ्लफी होतो. आणि कसं आहे ना, आपण विकत आणतो ना, तर तो जास्त शिजवलेला नसल्यामुळे तो पटकन म्हणजे असं काय म्हणतो आपण, तळला जात नाही. आता हा पहा, अगदी तेलात पडला ना की तो मोठा फुलतो आणि खूप फ्लफी होतो. अशा पद्धतीने आहे. छान आहे असं. तर ठीक आहे, चला. तर आता मी करत आहे व्हिडिओचा एंड. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे स्वामींची पुण्यतिथी, पाहूया पुढचं नियोजन काय होतं आहे. पण सध्या इथेच थांबते आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला, सर्वांनी काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा.